जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण काय केलेलं आठवते कोणाला? कोण हरे सांगेल? कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. आपण 7व्या अध्यायातला 18वा श्लोक केलेला होता. ज्याच्यामध्ये कृष्ण भगवान आपल्याला पुन्हा ते जे चार साधक आहेत कृष्णाची भक्ती करणारे, म्हणजे ज्ञानी, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी. याच्यामध्ये ज्ञानी कसा कृष्णाला अतिप्रिय आहे, त्याच्याबद्दल कृष्ण भगवानांनी सांगितलं की का तो अतिप्रिय आहे, तर तो नित्य भक्ती करतो, ॲज वेल ॲज त्याचं कृष्णाशी जोडलेला आत्मा आहे आणि त्याचं अंतिम डेस्टिनेशन हे कृष्णचरण हेच आहे. हं. वाईल अदर थ्री जे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी आहे, ते पण कृष्णाची, आय मीन टेक्निकली तुम्ही म्हणाले की ती भक्ती नाही म्हणू शकत, पण तरी काही मागण्याकरता, स्वार्थाकरता
ते कृष्णाकडे जातात. अ, म्हणून कृष्ण भगवान म्हणजे या लोकांवर पण तितकं म्हणजे प्रेम करतो बेसिकली. आणि या चारही कॅटेगरींना कृष्ण भगवान म्हणतात की उदार आणि महान महात्मा आहेत. कारण का तर त्या चौघही जे आहेत साधक ते कृष्ण भगवानांकडे जातात. पण फरक फक्त हाच आहे की ज्ञानी हा काही स्वार्थ न ठेवता कृष्ण भगवान हेच परम सत्य आहे हे हम्म. जाणतात. वाई अदर थ्री स्वार्था करता का होईना पण कृष्ण भगवानांकडे जातात. हम्म. आणि त्यांची जरी अपूर्ण भक्ती असली तरी पण कृष्ण भगवान हे प्रेम करतात. आणि अ, अ, बरोबर. आणि ज्ञानी हे तसे त्यातल्या त्यात दुर्मिळ आहेत बेसिकली. हम्म. कारण की सगळेच शेवटच्या डेस्टिनेशन पर्यंत किंवा कृष्णापर्यंत पोहोचू नाही शकत. कारण की अ, 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 पोहोचू नाही शकत असं नाही मी म्हणणार. पण अ, फार कमी जण बरोबर. कृष्ण भक्तीपर्यंत ठीक आहे. पोहोचतात. ठीक आहे. आणि थँक्यू. एक महत्वाचा पॉइंट सांगायचा राहिला प्रभू, की ज्ञानी कृष्ण भगवान ज्ञानीला म्हणतात की तो माझ्याप्रमाणेच आहे. हा एक महत्वाचा हम्म. पॉइंट आहे की आतापर्यंत असं अगोदरच्या 5 श्लोकामध्ये म्हटलं होतं की माझ्या इतका किंवा माझ्या खाली किंवा म्हणजे माझ्या वर कोणी नाहीये आणि माझ्या बरोबर कोणी नाहीये. पण इथे या श्लोकामध्ये हा एक महत्वाचा पॉइंट कृष्ण भगवानांनी सांगितला की ज्ञानी हा माझ्याप्रमाणेच म्हणजे कृष्ण भगवानांप्रमाणेच आहे बेसिकली, असं बरं. आता दोन तीन सांगितलेलं आहे. गोष्टी दोन तीन गोष्टी थोड्या मला सॉरी पण करेक्ट कराव्या लागतील इकडे. तुम्ही बोललात की ह्या चार लोकांवरती प्रेम आहे, तर ह्याचा अर्थ हा नाही होत की त्याचं इतरांवरती प्रेम नाहीये म्हणून. हं? 9व्या अध्यायाच्या माझ्या मते 29व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिय. कृष्ण बोलतो की माझं सर्वांवरती सारखंच प्रेम आहे, समोहम सम, एकदम इक्वल आहे मी सगळ्यांकडे, कोणालाही कमी जास्ती मी करत नाही म्हणून. ओके. पण तो इकडे ज्ञानीला तरी श्रेष्ठ मानतोय, आत्मैव मे मतम बोलतो वगैरे. त्याचं कारण आपण एक्झाम्पल घेतलेलं की आईला समजा दोन मुलं असली आणि एक मुलगा स्वतःच्या खेळात रममाण असला, तर आई त्याला बोलत नाही की बाबा तुझं माझ्याकडे लक्ष नाही त्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही, मी तुला कमी प्रेम करते, असं नाही होत. आणि जर दुसरा मुलगा आईकडे एकसारखा आईच्या मागे 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 लागतोय, आई आई करून बोलतोय, आईशी हसतोय खेळतोय बोलतोय वगैरे, तर असं नाही की आई बोलते मला तुझं जास्ती प्रेम आहे, माझं दुसऱ्यावरती कमी प्रेम आहे. आई दोघांनाही इक्वल प्रेम करते. फक्त होतं काय की हा मुलगा जो आहे आईकडे जो एकसारखा मागे मागे लागतोय, आईच्या एकसारखा आईशी खेळतोय बोलतोय हसतोय, त्याला आई जास्ती जवळ घेते कारण तो जास्ती जवळ आलेला आहे आईच्या. ओके. तर हा हम्म, फरक आहे. हम्म. आणि कृष्णाने 14व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात पण सांगितलेलं आहे, सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंती तासाम ब्रह्म महद्योनीर अहम बीज पिता. बीज देणारा मी सर्वांना, सर्वांचा पिता आहे मी म्हणून. ओके. त्यामुळे तो कोणत्याही गोष्टीत दोन आत्म्यांमध्ये भेदभाव करत नाही, पण जो आत्मा कृष्णाकडे जास्ती येण्याचा प्रयत्न करतोय कृष्ण त्याला जास्ती मदत करतो आणि त्याच्याकडे घेऊन येतो तो. हं? तर हा एक पॉइंट झाला. आणि खूप छान सांगितलं, थँक्यू व्हेरी मच. कोणाला अजून काय पॉइंट ऍड करायचा आहे? अविनील प्रभू, सुजाता माताजी. नाही प्रभूजी, माताजीने पूर्ण कव्हर केलं. ठीक आहे. तर आज आपण जरा लवकर आपण पुढचा श्लोक चालू करूया. तो खूप महत्वाचा आहे आणि बऱ्यापैकी मोठा पण आहे तो. तर कोणाला काही प्रश्न आहे का? कोणत्या श्लोकाबद्दल आतापर्यंत काय झालेलं आहे वगैरे? मला एक प्रश्न आहे प्रभूजी, पण आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. मी नंतर विचारेल प्रश्न. बरं, म्हणजे एक ठीक आहे. मनातली शंका आहे, प्रश्न म्हणजे. ठीक आहे. तर हा जो श्लोक आहे 19वा श्लोक, हा एक भगवद्गीतेतला एस्पेशली 7व्या अध्यायातला एक भरपूर महत्वाचा श्लोक आहे. 7व्या अध्यायात बरेच महत्वाचे श्लोक आहेत पण त्यापैकी हा टॉप रँक मध्ये येतो. हं?
आणि तुम्हाला आठवत असेल आपण 7व्या अध्यायामध्येच तिसरा श्लोक केलेला, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धये. त्याच्यामध्ये भगवान कृष्ण त्याच्याकडे येणाऱ्या लोकांची आणि त्याची प्राप्ती करणाऱ्या लोकांमध्ये एक रेअरिटी, दुर्मिळता जी आहे ती दाखवत होते. तर ती दुर्मिळता कृष्ण आता एक्झॅक्टली एक्सप्लेन करतोय ती कशी असते आणि का असते म्हणून. तर आपण हा श्लोक म्हणूया. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते, वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनुवाद. हरे कृष्णा. अ, अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. थँक्यू. तर आता काय झालंय, 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये कृष्ण 13व्या श्लोकात आधी तो बोललाय की ह्या गुणांच्या प्रभावामुळे लोक मला ओळखत नाहीत आणि त्यामुळे मला शरण येत नाहीत. पण मग जर का कोणाला शरण यायचं असेल तर कसं यायचं, म्हणून तर 14व्या अध्यायामध्ये म्हणजे तो ह्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं त्याचा तो फॉर्म्युला सांगतो की मला शरण आलात तर तुम्ही या मायेला पार करून जाऊ शकता. बरं, मग पार करून जाऊ शकतो आणि तू इतका महान आहे जसं 12व्या श्लोकात सांगितलं, तर मग सगळ्यांनी पार करून गेला पाहिजे ना. मग काही लोक पार करतात, काही लोक नाही करत, असं का? तर म्हणून 15व्या श्लोकात तो उत्तर देतो की 4 प्रकारची लोक मला कधीच शरण येत नाहीत. ठीक आहे. मग म्हणजे काय सगळेच नाही येत का? तर नाही, 4 प्रकारची लोक मला शरण येतात म्हणून ते 16व्या श्लोकात सांगतो. बरं, मग आता जी लोक शरण येतात ते सगळे शुद्ध भक्त आहेत का? तर तसं नाहीये. त्यातले अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी शुद्ध नाही आहेत, कारण त्यांच्यामध्ये भौतिक इच्छा आहेत. आणि ज्ञानी म्हणजे जो भक्त आहे, शुद्ध भक्त आहे, तो शुद्ध आहे. पण ह्याचा अर्थ हा आहे का, म्हणजे आणि त्याला ज्ञानी प्रिय आहे म्हणून त्यांनी 17व्या श्लोकात सांगितलं. मग ह्याचा अर्थ हा आहे का की बाकीचे 3 लोक तुला आवडत नाहीत? तर नाही, ते सगळे आवडतात मला, सगळे उदार आहेत ते, कारण ते माझ्याकडे आलेले आहेत, इतर इतर ठिकाणी कुठे गेले नाहीत ते. ओके. पण ह्याचा अर्थ हा आहे का की मग ते सगळे मायेला ओलांडून जाऊ शकतील? तर इमिडिएटली तसं होणार नाही, त्याला वेळ लागेल. आणि कृष्णाने त्यांचा हात धरलेला आहे, कृष्ण हात त्यांचा सोडणार नाही. त्यामुळे कृष्णाच्या मदतीने भलेही ह्या जन्मात नाही होणार, भले अजून 4 जन्म लागतील किंवा भरपूर जन्म लागतील, पण ते कृष्णापर्यंत पोहोचू शकतात. ओके. पण त्यांनी पण स्वतःहून स्वतःचा प्रयत्न केला पाहिजे. हं. आणि जरी कोणी अशी व्यक्ती प्रयत्न करू शकते ती कृष्णापर्यंत पोहोचू शकते. पण त्याची रेअरिटी किती आहे, दुर्मिळता किती आहे, ती कृष्ण ह्या श्लोकामध्ये आपल्याला शिकवतोय आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे जे 15व्या 16व्या श्लोकामध्ये येत नाहीत माझ्याकडे काही 4 लोक, किंवा काही लोक माझ्याकडे येतात पण ते भौतिक इच्छेने येतात, त्यांचा प्रवास भजनतेपासून प्रपद्यंते पर्यंत कसा आहे ते कृष्ण सांगतोय आपल्याला इकडे. त्यामुळे त्यांनी 18व्या श्लोकात ज्ञानीचं कौतुक केलेलं, कारण जरी बाकीचे लोक जे त्याच्याकडे येतात त्यांची कृष्णाबद्दलची समज असते ती अतिशय मर्यादित असते, तरी सुद्धा ते उत्तम आहेत ते. हा. आणि विशेषतः ज्ञानीबद्दल तो बोलतोय की ज्ञानीचं तो कौतुक करताना सांगतोय की हा ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे, अहम सच मम प्रिय. पण तरी सुद्धा शुद्धतेच्या डेफिनेशन मध्ये बघितलं तरी हा ज्ञानी एका बेसिक लेवलवरती आहे, तो अतिशय शुद्ध लेवलवरती पोचलेला नाहीये. ओके. आणि कृष्ण नंतर मग त्याची शुद्धता अजून कुठल्या लेवलला पोचायला पाहिजे ते तो ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतोय तो, की अशा प्रकारे जेव्हा ज्ञान संपादित करते व्यक्ती आणि त्याला कृष्णाची भक्ती करते तो, आणि तो व्यक्ती कृष्णाला समर्पित होतो, त्यावेळी त्याला जाणवतं की वासुदेव सर्वमिती, वासुदेव कृष्ण सगळं काही आहे, बाकी काही म्हणजे काहीला कशालाही अर्थ नाहीये. आणि हे कधी होतं? तर बहुनाम जन्मना म्हणते, बऱ्याच बऱ्याच जन्मांनंतर
ओके. ज्ञानवान माम प्रपद्यते, एक ज्ञानी व्यक्ती ज्याच्याकडे ज्ञान आहे की कृष्णच सगळं काही आहे, तो मग शरण जातो कृष्णाला संपूर्णपणे. आपण स महात्मा सुदुर्लभ, हा असा महात्मा एक दुर्मिळ आहे म्हणून. तर टेक्निकली जर बघितलं तर ही जी भक्ती जी आहे ती ज्ञानमिश्र भक्ती म्हणतात. ही अजून त्या शुद्ध भक्तीच्या लेवलला गेली नाहीये. ज्ञानमिश्र भक्ती म्हणजे भक्ती आहे, पण कृष्ण सर्वोत्तम आहे म्हणून भक्ती आहे, नाहीतर कृष्णाकडे भक्ती नसते ती. आणि त्या ज्ञानाच्या इन्फ्लुएन्सनी केलेली भक्ती म्हणून ज्ञानमिश्र भक्ती. ओके. आणि शुद्ध भक्ती ती की जे गोपींनी केलं, यशोदा मातेनी कृष्णावरती जे प्रेम केलं, ती शुद्ध भक्ती होती. की मला माहिती आहे तू सर्वोत्तम आहे, पण म्हणून काय मी तुझ्यावर प्रेम नाही करते. मला तू आवडतोस, तुझ्यापेक्षा मला प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही, कोणतीच व्यक्ती नाहीये, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते. ठीक आहे. आपण शबरीचं पण उदाहरण बघूया नंतर. तर ही जी शुद्ध भक्ती आहे ही असं काही डायरेक्टली अशी आपल्याला मिळत नाही. ती एका ग्रॅज्युअल प्रोग्रेसनी आपल्याला मिळत राहते. तर म्हणून कृष्ण ह्या आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी व्यक्तींबद्दल सुद्धा अप्रिशिएट करतो त्यांना. का तर आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया की एखाद्या व्यक्तीला मुंबईपासून पुण्याला जर जायचं असेल, ओके, तर तो जर गोव्याच्या डायरेक्शननी गाडी चालवत गेला किंवा बँगलोरच्या दिशेने, बँगलोर नाही म्हणू शकत, समजा दिल्लीच्या दिशेने गाडी चालवत नेली त्याने, ठीक आहे, तर काय होईल की ह्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग चुकीचं नाहीये, पण त्याची डायरेक्शन चुकीची आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, हा व्यक्ती कृष्णा म्हणजे पुण्यापर्यंत पोहोचण्याची प्रोबॅबिलिटी, जेवढा तो ड्राईव्ह अजून अजून करेल तेवढी तेवढी ती प्रोबॅबिलिटी कमी कमी होत जाणार आहे. पण एखाद्या व्यक्तीने समजा पुण्याच्याच डायरेक्शननी पण गाडी खूप हळू चालवली किंवा अक्षरशः म्हणजे इकडे तिकडे भरकटत चाललाय, पण तरी सुद्धा पुण्याच्या डायरेक्शनने चाललाय, तरी सुद्धा ते जास्ती फायदेशीर आहे दिल्लीच्या डायरेक्शनला चालवण्याच्या कंपॅरिझन मध्ये. त्यामुळे इथे कृष्ण काय बोलतोय की हे भलेही लोक माझ्याकडे भौतिक इच्छेने आलेली आहेत, पण कमीत कमी भौतिक का असो पण त्या इच्छेने ते माझ्याकडे आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मार्ग बरोबर आहे. हा, भलेही त्यांच्या मार्गामध्ये काही बाधा आहेत, काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये, पण मार्ग त्यांचा बरोबर आहे. त्यामुळे कृष्ण त्यांना अप्रिशिएट करतोय त्यांना. पण तो हेही दाखवतोय ज्ञानी बरोबर कम्पेअर करून की ज्ञानीला परमधामाची प्राप्ती मिळणं जास्ती सोपं आहे, कारण त्याच्याकडे भौतिक इच्छा नाही आहेत. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये ह्या बाकीचे तीन व्यक्ती आहेत, त्यांना थोडे जास्ती बाधा येतील, का तर त्या भौतिक इच्छा त्यांना मार्ग त्यांचा अडवून ठेवलेला आहे कृष्णाकडे जाण्याचा. त्यामुळे ते तेवढे फ्रीली आणि फास्ट असे कृष्णाकडे जाऊ शकत नाहीयेत ते. तेच आपल्याला कृष्णाने 3ऱ्या आणि 5व्या अध्यायामध्ये शिकवलं आपल्याला की आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल तर भौतिक इच्छांचा त्याग तर करावाच लागणार आपल्याला. आणि म्हणजे दोन दगडांवरती पाय ठेवणं डिफिकल्ट असतं ना. जसे जसे दगड समजा लांब लांब नेत गेले तर आपण पडू शकतो. तसंच आहे की, आणि अजून आपण एक उदाहरण बघितलेलं की एका बोटीला जर वल्हवत वल्हवत आपल्याला जर पुढे न्यायचं असेल तर ती बोट फ्री असली पाहिजे. जर बोटीचं एक टोक एका खांबाला जर अडकवून ठेवलं असेल आणि आपण वल्हवत राहिलो आपण, तर ती बोट हलणार नाही. तसंच आहे की कृष्णाकडे जाण्यासाठी ज्या पद्धतीचा आपण वापर करतोय, त्या पद्धत्या ज्या असतील त्या भौतिक आकांक्षा भौतिक इच्छा ह्यांच्याशी जर जोडल्या गेलेल्या असल्या तर मग कृष्णाकडे जाण्याचा मार्ग थोडा डिफिकल्ट होत जातो. हं? आणि ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम त्या भौतिक इच्छा आपल्याला सोडाव्याच लागतात, तरच आपण कृष्णाकडे पुढे जाऊ शकतो आपण. आणि म्हणून ह्या तीन लोकांना ज्ञानीच्या कंपॅरिझन मध्ये थोड्या जास्ती डिफिकल्टीज येतात. असं नाही की ज्ञानी जेव्हा प्रिलिमिनरी लेवलवरती होता त्यावेळी ज्ञानीला पण काहीतरी भौतिक इच्छा असतीलच, पण त्यांनी त्या सगळ्या त्यागल्या आणि आता तो ज्ञानीच्या त्या लेवलवरती भक्तीच्या लेवलवरती तो आलेला आहे इथे.
आता म्हणून मग जर आपल्याला जर हे अचीव करायचं असेल तर एक महत्वाचा दुवा म्हणजे सत्संग. हा, नुसतं असं बोलून उपयोगाचं नाही की बाबा कृष्ण मला तू खूप आवडतोस, हा मी तुझी भक्ती करतो. तर ती भक्ती जी आहे त्याला एक चांगलं रूप मिळावं, चांगलं एक पुश मिळावा, त्याच्याकरता सत्संग आणि शुद्ध भक्तांची संगती ह्याचा खूप म्हणजे खूप मोठा वाटा आहे. स्वतःच्या घरी बसून जर चॅन्टिंग आपण करत राहिलो तर काही ना काहीतरी मनात विचार येणार, काही ना काहीतरी बाधा येणारच, ज्याच्यामुळे आपलं चॅन्टिंग चांगलं होणार नाही, खंडित होईल किंवा बंद पण होऊ शकतं परमनंटली. ते अवॉइड करायचं असेल तर आपल्याला शुद्ध भक्तांचा संघ हवाच हवा, तो मॅन्डेटरी येते. आणि जेव्हा आपण त्यांच्या संगतीमध्ये असतो त्यावेळी कृष्णाबद्दल ऐकतो, कृष्णाच्या गोष्टी ऐकतो, कथा ऐकतो, नंतर नामाचं महत्त्व कळतं, भागवतम शिकायला मिळतं, भगवद्गीता शिकायला मिळते. आणि ज्यामुळे कृष्णाप्रती जी ओढ असते ती जास्तीत जास्ती वाढत जाते. आणि त्या वाढीमुळे मग नंतर आपल्याला ह्या ज्ञानाचं महत्त्व कळतं, कृष्णाचं महत्त्व कळतं, भक्तीचं महत्त्व कळतं आणि आपण मग कृष्णाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जेव्हा आपण करत राहतो जन्मानंतर, त्यावेळी वासुदेव सर्वमिती असं कृष्ण बोलतो, ते आपल्याला तत्व काय आहे ते समजतं आपल्याला. आणि ही दुर्मिळता जी आहे ती कृष्णाने समहात्मा सुदुर्लभ असं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर ह्या श्लोकाचा सारांश आपण बघितला, पण एक क्विकली असं आपण बघून घेऊया की बहुनाम जन्म नामंते, बहुनाम म्हणजे खूप खूप, जन्मानंतर, हं, ज्ञान संपन्न व्यक्ती, ज्ञानवान म्हणजे काय आपण बोलतो, धनवान हा शब्द कसा बोलतो की धनाची ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याला आपण धनवान म्हणतो. त्याप्रमाणेच ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे त्याला आपण ज्ञानवान म्हणतो आपण. तर हे दर्शवतं, ज्ञानवान हा शब्द दर्शवतं की त्या व्यक्तीकडे ज्ञान भरपूर आहे. आणि ते ज्ञान कोणतं आहे तर वासुदेव सर्वम इति, वासुदेव कृष्ण म्हणजेच सगळं काही आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे काही नाही, हे समजणं. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं त्यावेळी आपण त्याच्या शरण जातो आणि माम प्रपद्यते म्हणून कृष्ण शब्द वापरतो इकडे. तर आता गंमत म्हणजे अशी आहे की हे ज्ञान असं नाही आहे की फक्त टेक्निकल ज्ञान आहे की बाबा A+B=C आपल्याला समजलं तर बस झालं, म्हणजे आता काही अजून त्याच्यात समजण्याची गरज नाहीये. तर इकडे कृष्ण काय बोलतोय की नुसतं ज्ञान उपयोगाचं नाहीये. ज्ञानानंतर जी पुढची पायरी आहे माम प्रपद्यते, ती इम्पॉर्टंट आहे. हं? मला समजा सगळं समजलं, मी म्हणजे आता काही आपल्याकडे ऋषी मुनी वगैरे असे होते ज्यांना ज्ञान भरपूर होतं पण भक्ती नव्हती. हा, चैतन्य चरितामृतमध्ये सुद्धा आपल्याला असे बरेच डिवोटीज दिसतील ज्यांना सार्वभौम भट्टाचार्य म्हणून एक होते, त्यांना अतिशय वेदांचं उपनिषदांचं नॉलेज होतं पण भक्तीची कमतरता होती. एक दिवस चैतन्य महाप्रभू त्यांना भेटायला गेले आणि ते बोलले की मला तुमच्याकडनं शिकायचं आहे म्हणून. आणि 7 दिवस कंटिन्युअसली सकाळपासून संध्याकाळपर्यंत सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभूंना शिकवत होता. तर चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्ण स्वतः. तर कृष्ण जो संपूर्ण ज्ञानाचा स्रोत आहे त्या स्रोताला सार्वभौम भट्टाचार्य ज्ञान प्रदान करत होते. ओके, पण ते ज्ञान परफेक्ट नव्हतं, त्याच्यामध्ये भक्ती नव्हती. त्यामुळे 7 दिवस महाप्रभूंनी स्वस्थपणे बसून सगळं फक्त त्यांच्याकडनं ऐकून घेतलं, एक शब्दही बोलले नाही. आणि 7व्या दिवशी सार्वभौम भट्टाचार्यांनी विचारलं की तुम्ही काहीही प्रश्न विचारला नाहीत, काहीही बोलला नाहीत, मला हे समजत नाही की तुला काही समजलंय की नाही समजलंय म्हणून. मग चैतन्य महाप्रभू बोलायला बोचाल चालू करतात आणि मग एक 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 त्यांनी जे सांगितलं त्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या हायलाईट करतात त्यांना. आणि त्या त्रुटींना ते घेऊन जातात पुढे भक्तीपर्यंत आणि संपूर्ण भक्तीची समज त्यांना देतात. त्यावेळी सार्वभौम भट्टाचार्यांना कळतं की आपली जी ज्ञान होतं आतापर्यंतच किती इम्परफेक्ट होतं म्हणून. आणि मग ते महाप्रभूंचे जे भक्त बनतात
ते त्यानंतर ते भक्तीचा प्रसार सगळीकडे करतात ते. तर सांगायचं पॉइंट हा आहे की नुसतं ज्ञान उपयोगाचं नाहीये. ज्ञान ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे, पण जर त्याच्यामध्ये भक्तीची झालर नसली, भक्तीचं इम्पॉर्टन्स नसलं त्याच्यामध्ये, तर त्या ज्ञानाला काहीही अर्थ उरत नाही. आणि ह्याच्याकरता आपण एक एक्झाम्पल बघितलेलं ना. एक मुलगा आहे आईचा. आई त्याला बोलते की बाबा, तू माझा मुलगा आहे, तू मला अतिशय प्रिय आहेस म्हणून. हा. तर मुलगा पण खुश होतो. नंतर मुलाला भूक लागते, आईकडे येतो काही मागायला. तर आई बोलते, नाही नाही, खाणं जाऊ देत, पण तू माझा मुलगा आहेस, मला तू अतिशय प्रिय आहेस. पण त्या मुलाला इतकी भूक लागते, तो रडत वगैरे असतो, तरी पण आई त्याला तेच बोलते, नाही तू माझा मुलगा आहेस, तू मला अतिशय प्रिय आहेस म्हणून. तो रडतो, पण आई त्याला फक्त हेच सांगत असते. मग ह्या प्रेमाला काही अर्थ आहे का? प्रेम ते असलं पाहिजे ज्याच्यामध्ये क्रिया असली पाहिजे, ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्ती करता, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याच्याकरता आपण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे भक्ती ही क्रिया आहे. भक्ती हा नुसतं इमोशन नाहीये, भक्ती ही क्रिया पण आहे. त्यामुळे कृष्ण वासुदेव सर्वमिती, कृष्णच सगळं काही आहे हे नुसतं समजून उपयोग नाही, तर त्याच्या प्रति भक्ती पण केली पाहिजे. जे तेव्हाच पॉसिबल असतं जेव्हा माम प्रपद्यते आपण चालू करतो करायला. ठीक आहे. तर जेव्हा हे त्यांना कळतं की सगळं काही वासुदेव आहे, त्यावेळी ती ज्ञानाची पराकोटी दर्शवते. हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं, की बाबा वासुदेवा व्यतिरिक्त सुद्धा काही इम्पॉर्टंट आहे, हे जर आपल्या मनात असलं तर ते संपूर्ण ज्ञान नाहीये. 5व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतभ. ज्ञानाला अज्ञानाने झाकोळलेलं आहे, आवरण केलेलं आहे, ज्याच्यामुळे मुह्यंती मोहित झालेले आहेत सगळे आत्मे. ओके. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला असं वाटतं की कृष्णा व्यतिरिक्त काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतं. हेच एक अज्ञान आहे. त्यामुळेच आपल्याला वासुदेव सर्वमिती समजायला डिफिकल्ट होतं ते. म्हणून कृष्ण इथं बोलतो की ज्ञानाची पराकोटी म्हणजे वासुदेव सर्वमिती. आणि हे समजायला इतके जन्म लागतात, इतके जन्म लागतात, म्हणून कृष्ण बोलतो स महात्मा सुदुर्लभ. ओके. की त्या लेवलचं ज्ञान मिळायला लोकांना बरेच जन्म लागतात. आपण तर आता किती दिवस भगवद्गीता शिकत असू, झाली जास्तीत जास्त 2 वर्ष झाली असतील. या 2 वर्षामध्ये जर आपण एक्सपेक्ट केलं की मी ह्या स्टेजला, झिरो पासून एकदम अल्टिमेट स्टेजला पोहोचीन, तर ते आपली समज चुकीची आहे, आपले एक्सपेक्टेशन चुकीचे आहेत. ही जी भक्ती जी आहे की ही आपल्याला कंटिन्युअस बरीच वर्ष ह्या जन्मात केली पाहिजेत, जन्मानंतर पण मे बी करावी लागतील, तरच आपल्याला कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. बरं, असं नाहीये की सगळ्यांनाच जन्म लागतील, असं पण नाहीये. हं. जेव्हा रामाला माझ्या मते लक्ष्मणांनी प्रश्न विचारलेला, जेव्हा विभीषण शरण आलेले त्यांना, त्यावेळी कृष्ण बोलला की माझं फक्त एका क्षणाकरता सुद्धा जर कोण व्यक्ती बोलली की मी तुझा आहे म्हणून, संपूर्णपणे तुझा आहे, तुझ्या व्यतिरिक्त कोणाचाही नाही, त्यावेळी एका क्षणामध्ये सुद्धा मी त्याला माझ्याकडे घेऊन येऊ शकतो तो. त्यामुळे त्या व्यक्तीला वेळ किती लागतो इज नॉट काइंड ऑफ अ फॅक्टर नाही येते कम्पॅरिझनचं. काही लोकांना एक क्षण लागेल, काही लोकांना जन्म पण लागतील, पण ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण वासुदेव सर्वमिती ह्या स्टेजला पोचू आणि मग माम प्रपद्यतेच्या स्टेजला पोचू ते. ठीक आहे. आता आपण काही टेक्निकल गोष्टी जरा बघून घेऊया ह्या श्लोकाच्या आणि आधीच्या श्लोकांच्या कंपॅरिझन मध्ये. तर तुम्हाला आठवत असेल 14व्या श्लोकामध्ये मामे वये प्रपद्यंते माया मेताम तरंती ते असं कृष्ण बोललेला, त्यावेळी तिकडे प्रपद्यंते हा शब्द वापरलेला. ओके. आणि 15व्या श्लोकामध्ये सुद्धा तो बोलला की कोण प्रपद्यंते होत नाही. 4 दुष्कृतींचे नाव घेतलेलं त्यांनी. मूढ, आसुरम भावमाश्रित माया अपहृत ज्ञाना, मूढ आणि
नमाम दुष्कृतीनं मूढ प्रपत नराधम. हा, ह्या चार लोकांचं त्यांनी कृष्णाने सांगितलं की हे मला कधी शरण जात नाहीत. तिकडे त्यांनी प्रपद्यंते हा शब्द वापरलेला. पण 16व्या श्लोकामध्ये प्रपद्यंते हा शब्द नाही वापरलेला त्यांनी. 16व्या श्लोकामध्ये भजन्ते हा शब्द वापरलेला. तर का त्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर भजन्ते माम ह्या शब्दाचा अर्थ आहे की भक्तीची सुरुवात भजनतेने होते. पण एखादी व्यक्ती भजनते भजन करत असली, कृष्णाचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, ह्याचा अर्थ तो प्रपद्यंतेच्या स्टेजला पोचलाय असं नाहीये. प्रपद्यंते म्हणजे संपूर्ण समर्पण. ह्या स्टेजला पोहोचायला बरेच वर्ष लागतात, बरीच जन्म लागू शकतात त्याला. ओके. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की कृष्णाने काय सांगितलं की चार प्रकारची ती दुष्कृतीनं जे आहेत ते मला कधीच शरण येणार नाहीत. आज नाही तर उद्या नाही तर परवा कधीच शरण येणार नाहीत. त्यांना जन्म जन्मांतरी मी जेव्हा त्यांना अशा पशुयोनीमध्ये, पक्षींच्या, कृमी कीटक वगैरे ह्यांच्या योनीमध्ये घालीन किंवा नरकात पाठवीन त्यांना वगैरे, बऱ्याच बऱ्याच जन्मानंतर जर का त्यांचं नशीब चांगलं असलं आणि त्यांच्यावरती कोणत्या शुद्ध भक्ताची कृपा झाली तर तो शुद्ध भक्त त्यांना माझ्याकडे घेऊन येऊ शकेल. नाहीतर त्यांची माझ्याकडे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. पण इथे कृष्ण काय बोलतोय की हे जे चार लोक आहेत त्यांचे माझ्याकडे चान्सेस येण्याचे चांगले आहेत. का तर ते भजनतेच्या स्टेजला पोचलेले आहेत कमीत कमी. भलेही ते प्रपत्यंतेच्या स्टेजला पोचले नाहीत, पण निदान भजनते त्यांनी माझं चिंतन करणं, नमस्कार करणं तरी चालू केलेलं आहे मला. आणि जेव्हा भक्त ह्या अवस्थेला पोचतो तेव्हा तो मायेला तरून जाऊ शकतो. माया मेताम तरंती ते. आणि मग भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाण्यासाठी मग आपण प्रयत्न करायला चालू करतो, प्रयत्न करतो. कृष्ण आपल्याला हात घेऊन ओढून आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातो आपण आपल्याला. बर, आता इकडे ह्या श्लोकामध्ये बहुनाम जन्म नामंते असं कृष्ण बोललाय. पण 45व्या श्लोकामध्ये तो अनेक जन्म संसिद्ध असं बोललाय. तर दोघांमध्ये काय संबंध आहे ते बघून घेऊया आपण. ठीक आहे. कृष्ण 45व्या श्लोकामध्ये काय बोलला? प्रयत्नाद्यत मानस्तु योगी संशुद्ध किल्बिष अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गती. म्हणजे काय की अष्टांग योगाचा जेव्हा अभ्यास करतो योगी, त्यावेळी त्याला तो त्याच्या आधीच्या काळामध्ये, त्याच जन्मामध्ये किंवा आधीच्या जन्मांमध्ये ते जी काही अशुद्धी त्याच्यामध्ये निर्माण झालेली, ओके, तर अष्टांग योगाचा अभ्यास करून तो शुद्धीकरणासाठी तो प्रयत्न करत असतो. पण त्याच्याकरता त्याला अनेक जन्म घ्यावा लागतात त्याला. तर म्हणजे काय की एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गावरती चालायला चालू करते त्यावेळी जी किल्बिष त्याच्या सूक्ष्म देहामध्ये जी साठली जातात त्या किल्बिषांपासून आपल्याला एक शुद्धता मिळाली पाहिजे. त्या शुद्धीकरणासाठी बरेच मार्ग सांगितलेले कृष्णाने, जसे आपण शिकलेलो कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग वगैरे. तर ह्या श्लोक अष्टांग योगी लोकांकरता होता स्पेसिफिकली, ज्यामध्ये कृष्ण बोलतो की हे जेव्हा अशा प्रकारचं योग व्यक्ती करत राहतो करत राहतो करत राहतो त्यावेळी अनेक जन्म संसिद्ध, बऱ्याच बऱ्याच जन्मांनंतर संशुद्ध किल्बिष, तो शुद्ध होतो. कशापासून? तर किल्बिषांपासून. आणि मग त्याची मग ती आंतरिक शुद्धता होते आणि मग तो परमगती प्राप्त करतो तो. ओके. आता ह्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलतोय की स्वतः तो म्हणजे 6व्या अध्यायामध्ये त्यांनी स्वतः ग्रेट आहोत, ग्रेटेस्ट आहोत, सुप्रीम आहोत ते त्यांनी सांगितलं नव्हतं. इनडायरेक्टली त्यांनी 30व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, पण असं डायरेक्ट कुठे बोलला नव्हता ते. त्यामुळे आपल्याला काय वाटू शकतं की ज्ञानवान जे सांगितलेले कृष्णाने की ते म्हणजे ते ज्ञान असं कोरडं ज्ञान वाटू शकतं, त्याच्यामध्ये भक्ती नाही असं वाटतं. तरी पण कृष्ण इथे बोलतोय की खरी आध्यात्मिक समज, संपूर्ण समज त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये माम प्रपद्येचा समावेश आहे. जेव्हा कृष्णाला संपूर्ण आपण वासुदेव सर्वमिती समजू आणि माम प्रपद्यतेच्या दृष्टीने प्रयत्न करू, ओके, त्या डायरेक्शनला चालायला चालू करताना कृष्ण बोलतो की
ही एक म्हणजे कृष्णाला संपूर्ण समर्पण होण्यासाठी पहिलं पाऊल तुम्ही पुढे टाकलेलं आहे. आणि त्यामुळे इकडे जे अ, अनेक जन्म संसिद्ध कृष्णाने सांगितलंय ते इकडे आपल्याला समजू शकतं की इकडे पण बरेच जन्म लागू शकतात. पण जसं 6व्या अध्यायात सांगितलं तसं तिकडे फेल्युअरचे चान्सेस आहेत, इकडे फेल्युअरचे चान्सेस नाही आहेत. हा एक सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट फरक आहे ह्यामध्ये. अष्टांग योगामध्ये विश्वामित्र ऋषींचं सुद्धा मन भरकटलेलं. फक्त मेनकेच्या जे पायांमध्ये आपण पैंजण घालतो, त्या पैंजणाच्या फक्त आवाजामुळे विश्वामित्रांची तपश्चर्या भंग झालेली. तर काय असतंय की जेव्हा एक शुद्ध भक्त और किंवा एक भक्त जेव्हा कृष्णाच्या प्रति प्रेम करतो, समर्पण करतो, त्यावेळी कृष्ण त्याला अशा प्रकारे मदत करतो की तो कधी खाली पडूच शकणार नाही. त्यामुळे ही भक्ती मार्गाचा हा एक डिफरन्स आहे अष्टांग योगाबरोबर. अष्टांग योगामध्ये फेल्युअरची प्रोबॅबिलिटी आहे आणि खूप आहे, एस्पेशली कलियुगामधल्या लोकांमध्ये. पण भक्ती योगामध्ये फेल्युअरची अजिबात प्रोबॅबिलिटी नाही आहे, अजिबात फेल्युअरची प्रोबॅबिलिटी नाही आहे. आणि कृष्ण हे 9व्या अध्यायाच्या 31व्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतो, नमे भक्त प्रणश्यती, की हे अर्जुना संपूर्ण जगाला सांग की माझ्या भक्ताचा कधीच प्रणश्यती, कधीच नाश होऊ शकत नाही म्हणून. तर ही जी अ, अ, परमेश्वराच्या म्हणजे कृष्णाच्या प्रती भक्ती आणि समर्पण आपण जे करतो, ते करताना आपल्याला हा एक कॉन्फिडन्स आला पाहिजे ऑटोमॅटिकली, की भलेही माझं पाऊल घसरेल पण मला कृष्ण पडून देणार नाही. कृष्णाने माझा हात धरलाय, मी कृष्णाचा हात धरलेला आहे, कृष्ण मला सांभाळून घेईल म्हणून. आणि अशा वेळी बऱ्याच वेळा असं होतं, आता आपण अ, एक कपडा वॉशिंग मशीनमध्ये जेव्हा धुवायला टाकतो, त्यावेळी कपडा तो टाकल्या टाकल्या मशीन चालू करण्याआधी सुद्धा जर आपण तो बाहेर काढायचा प्रयत्न केला की बाबा शुद्ध झालाय की नाही, धुतला गेलाय की नाही बघायला, तर साहजिक आहे तो धुतला गेला नसेल. तेव्हा जेव्हा ते मशीन धुत असतं कपड्याला आणि मध्येच आपण मशीन थांबवलं आणि परत बघायचा प्रयत्न केला की धुतला गेलाय की नाही, तर तेव्हा सुद्धा तो धुतला गेला नसतो. त्या मशीनची संपूर्ण ती सायकल झाली पाहिजे, त्यानंतर आपण जर बघितलं तर इट मेक सेन्स. तसंच आहे की आपण आता कृष्णाच्या हॉस्पिटलमध्ये आपण आता ऍडमिशन घेतलेली आहे, एक रुग्ण आहोत आपण एक. त्या कृष्णाच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेतल्यावरती ऍडमिशनचा फॉर्म भरताना जर आपण कृष्णाला विचारलं की माझी शुद्धता अजून का नाही झाली म्हणून, तर ते चुकीचं असेल. कृष्णाला आपण त्याप्रमाणे समर्पण केलं पाहिजे जसं एका डॉक्टरला पेशंटकडनं सहयोग एक्सपेक्टेड असतो. डॉक्टर बोलतो जेव्हा पेशंटला की ह्या सगळ्या गोळ्या तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत, ह्या वेळच्या वेळी घ्यायच्या. जर पेशंटनी फक्त गोळ्या फार्मसीमधनं विकत घेतल्या आणि त्या घेतल्याच नाही, तर तो बरा होऊ शकेल का? तसंच कृष्णाने सांगितलंय की तुम्ही माझ्या मार्गावरती चाला, माझी भक्ती करत तर तुम्ही माझ्याकडे पोहोचाल. तर भक्ती पूर्ण करण्याच्या आधीच जर आपण कृष्णाला प्रश्न विचारत बसलो, अरे मी तुझ्याकडे का नाही पोहोचलो, अरे माझा पाय घसरला, तू मला का नाही पकडलं वगैरे, किंवा इतरांनी कोणी त्याच्यावरती टीका केली, सांगितलं अरे तू तर इस्कॉन मध्ये आहेस तू, हा, तरी सुद्धा तुझा हा पाय कसा घसरतो. तर हे उत्तर आहे त्याच्याकरता की बाबा मी फक्त ऍडमिशन घेतली आता हॉस्पिटलमध्ये, मला अजून बराच मार्ग चालायचा आहे पुढे. आणि हे जेव्हा आपण करू ते माम प्रपद्यतेशी संबंधित असतं, की जेवढं आपण कृष्णाला शरण जाऊ, तेवढं कृष्ण आपल्याला भौतिक मायेपासनं आपल्याला तरून नेऊ शकतो. हा, जेवढं आपण स्वतः भौतिक गोष्टींशी अटॅच राहू, तेवढं कृष्ण आपल्याला भौतिक जगाकडे अजून धक्का मारत राहील आपल्याला. हं? त्यामुळे नुसतं ज्ञान उपयोग नाही, तर ज्ञानाप्रती काही कर्तव्य पण असतात, भक्तीची कर्तव्य असतात, आणि ते सगळं केल्यानंतर मग आपण एक्सपेक्ट करू शकतो की माया मेताम तरंती ते म्हणून. हं? आणि कृष्ण 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा बोलतो की असंशयम समग्रमाम यथा न्यास्यसी तच्छृणु. कृष्ण काय बोलतोय की संपूर्णपणे एखादी व्यक्ती जेव्हा त्यांना जाणायचा प्रयत्न करते, संशय न ठेवता,
तेव्हाच तो त्यांच्या शरणागतीला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी प्रॉपरली लिंक्ड आहेत. कृष्ण कोण आहे हे माहिती असणं गरज आहे. कृष्णाप्रती भक्ती करणं आवश्यक आहे. कृष्णावरती संशय अजिबात नाही ठेवायचा आणि त्याचा आश्रय घ्यायचा आणि मग त्याच्या प्रोसेसमध्ये योगम युंजन्मद आश्रय, ते करता करता त्याचा आश्रय घेऊन मग शरण गेलो तर मग कृष्ण आपल्याला मायामेताम तरंती ते. हरे कृष्ण. आणि मग कृष्णाबद्दलचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कृष्णाबद्दल अनुभूती होणं आवश्यक आहे आपल्याला. तर मग आपण ते संपूर्ण समर्पण करू शकतो. तर ही जी हा जो प्रवास आहे त्याला अनेक जन्म लागू शकतात त्याला. ओके. त्यामुळे आपण ते इन्स्टंट फूड कसं असतं ना, 2 मिनिटामध्ये मॅगी बनली, तर तसं एक्सपेक्टेशन इथे ठेवणं बरोबर नाहीये. हं. त्यामुळे जो परम सत्य आहे, संपूर्ण ज्ञानाचा जो स्रोत आहे, त्याला आपण एका मिनिटामध्ये, एका जन्मामध्ये कसं त्याला ओळखू शकू आपण? तेवढी लेवलच नाही आहे आपली. ती जाणीव जी आहे ती आपल्याला तात्काळ प्राप्त होत नाही. त्याच्याकरता बरेच जन्म लागू शकतात. पण ते फळ जे आहे ते खूप गोड आहे ॲट द एंड ऑफ इट. आणि तेव्हा आपल्याला ते समजतं वासुदेव सर्वमिती, आणि मग आपण म्हणजे हे समजता समजता आपण कृष्णाला समर्पण करायला चालू करू शकतो आपण. तर सगळे जे स्रोत आहेत हे सगळे म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं मूळ स्रोत कृष्णच आहे. आणि कृष्ण म्हणून 7व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात आपल्याला सांगतो की सत्व, रज आणि तम ह्या गुणांपासून सगळं काही बनलेलं आहे आणि ह्या 3 गुणांचा स्रोत मी आहे म्हणून. ओके. त्यामुळे हे पण आपल्याला समजू शकतो की कृष्णा ह्या गुणांच्या पलीकडे आहे. हे गुण कृष्णाला कव्हर करू शकत नाहीत. आणि हे जेव्हा ज्ञान आपल्याला प्राप्त होतं त्यावेळी मग आपण त्या वासुदेव सर्वमितीच्या स्टेजला पोहोचू शकतो. बरं, आता वासुदेव सर्वमिती, आता ह्याचे काही चुकीचे अर्थ पण निघतात. म्हणजे ह्याच्याकरता मी एकसारखा सांगत असतो ना की कुठे गेले, हा, ह्याच्याकरता मी नेहमी बोलत राहतो मी की परंपरेतनं ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे ज्यांनी परंपरेतनं ज्ञान मिळवलं नाहीये, तुम्ही त्याच्याकडे जर जाऊन तुम्ही ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला तर चुकीचे अर्थ निघू शकतात. ओके. संस्कृत ही अशी भाषा आहे ज्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क्स नाही आहेत. ते पंक्च्युएशन जे आहेत ते शब्दाच्या आतमध्येच दडले गेलेले आहेत. तर कधी कधी तुम्हाला दिसेल वासुदेवम असं शब्द ऐकेल, किंवा कधी कधी वासुदेवह असं शब्द तुम्हाला दिसेल. तर अह आणि ह्या शब्दांचा अर्थ पण आहे की कोणावरती ऍक्शन केली गेली आहे आणि कोण ऍक्शन करतोय हे आणि मधनं डिनोट होतं. ठीक आहे. तर हे जे पंक्च्युएशन मार्क्स इंग्लिश किंवा मराठी वगैरे ह्या भाषांमध्ये जे आहेत ते संस्कृतमध्ये नाही आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीला संपूर्ण व्यवस्थित समज नाहीये त्या व्यक्तीकडनं जेव्हा आपण शिकायला चालू करतो त्यावेळी अशी गुड चान्सेस आहेत की ती व्यक्ती आपल्याला चुकीचं ज्ञान देऊ शकते. ठीक आहे. तर आता ह्या श्लोकातनं वासुदेव सर्वमितीमधनं काय चुकीचा अर्थ निघू शकतो, तर वासुदेव सर्वम असा अर्थ निघतो त्यातनं. ठीक आहे. तो एक सर्वेश्वरवाद म्हणून एक प्रकारची फिलॉसॉफी आहे. तर त्याच्यातनं लोकांचा समज काय निर्माण होतो, ते बोलतात की सगळं काही वासुदेव आहे. म्हणजे जसं वासुदेव देव आहे तसं सर्व काही पण देव आहे. म्हणजेच आता वासुदेव माउंटन पण आहे, बिल्डिंग पण आहे, पुस्तक पण आहे, चप्पल पण आहे, विष्ठा पण आहे. हा त्यांचा समज असतो. मग ते बोलतात की जर का आपण वासुदेवाला शरण जातो तर मग ह्या बाकीच्या गोष्टी पण वासुदेव आहेत, मग त्यांना पण आपण शरण झालं पाहिजे. तर कृष्ण ते त्याचं ते चूक आहे हे ह्याच श्लोकामध्ये आपल्याला प्रूव्ह करतो. माम प्रपद्यते हा शब्द वापरून प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द भगवद्गीताचा अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि अतिशय मिनिंगफुल आहे. तो समजणं प्रत्येक शब्द आवश्यक आहे. जर का या सर्वमचा अर्थ सर्व काही वासुदेव आहे की असा जर निघत असेल
तर ते चुकीचं आहे. वासुदेव सर्व काही आहे आणि सर्व काही वासुदेव आहे, ह्या दोन वाक्यांमध्ये अर्थ वेगळा वेगळा येतो. कृष्ण इथे बोलतो वासुदेव सर्व काही आहे. लोक चुकीचा अर्थ करतात की सर्व काही वासुदेव आहे. पण कृष्ण बोलते नाही, माम प्रपद्यते हा शब्द वापरून कृष्ण बोलतोय की वासुदेव सर्व काही आहे, म्हणून माम वासुदेव म्हणजेच कृष्ण त्याला प्रपद्यते, त्याला तुम्ही शरण जा. ओके. आणि हे आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे की जेव्हा तो बोलतोय मद आश्रय, हा पहिल्या श्लोकामध्ये बोलतोय, तर तो जर तो बोलतो माझा आश्रय तुम्ही घ्या, तर तो माझा आश्रय का घ्या बोलतोय? कारण तो सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे. हा. आणि ज्या गुणांच्या पलीकडे तो आहे, हेच दाखवतं की तो संपूर्ण सृष्टीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी, कोणत्याही प्रकारचे सौंदर्य असो, समाधान असो, कोणत्याही प्रकारची काम वासना काही असो, त्या सगळ्यांचा स्रोत तो आहे. तो हा, तो दिव्य आहे तो. आणि त्याच्या पलीकडे काही नाही, त्याच्या इक्वल पण काही नाही आहे ते. त्यामुळेच ज्ञानवान लोक कृष्णाला समर्पण जातात. आणि हे समजणं म्हणजे संपूर्ण ज्ञान मिळण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा कृष्ण बोलतं की असा महात्मा सुदुर्लभ आहे. आणि आपल्याला ते हे श्लोक शिकता शिकताच आपल्याला कळू शकतं की किती दुर्लभ आहे. तर लभ या शब्दाचा अर्थ प्राप्ती करणं, मिळवणं. दुर्लभ म्हणजे खूप डिफिकल्ट आहे मिळवणं. आणि कृष्ण त्याला अजून एक शब्द ऍड करतो त्याच्यामध्ये, सुदुर्लभ बोलतोय. म्हणजे अतिशय अतिशय दुर्लभ आहे ते, अतिशय दुर्मिळ आहे ना. जे 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात पण कृष्ण बोललेला ना, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. की कृष्णाने सांगितलेलं की हजारो हजारो लोक माझ्याकडे येतात, त्यापैकी फक्त काही लोक मला शरण यायचा प्रयत्न करतात, माझ्यापर्यंत माझं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा हजारो हजारो लोकांचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात, एखादीच व्यक्ती मला प्राप्त करू शकते, माझं ज्ञान मला शरण येऊ शकते. तर कृष्णाने तेच इथे कन्फर्म केलंय, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान्माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, स महात्मा सुदुर्लभ सांगून. तर हा जो प्रवास जो आहे, हा, हे जे 3 व्यक्ती आहेत आणि ज्ञानी आहेत, त्यांचा ह्या अर्थार्थी आणि जिज्ञासू स्टेज पासून ज्ञानीच्या स्टेज पर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास जो आहे, तो कसा आहे एक संक्षिप्त रूपात बघून घेऊया आपण. तर या सगळ्यांचं कृष्णाने महात्मा हे वर्णन केलेलं आहे, म्हणजे उदार हा वर्णन केलंय, आणि ते अखेरीस महात्मा बनू शकतात. तर काही ह्या तिघां लोकांचं काय होतं की त्यांचा विकास हळूहळू होतो. तरी सुद्धा जास्तीत जास्ती काय होऊ शकतं की परिपूर्णता मिळायला, म्हणजे कृष्णाचे चरण प्राप्त करायला एक विलंब होऊ शकतो. पण ते इम्पॉसिबल नाहीये. आज ना उद्या भलेही 4 दिवस किंवा 4 जन्म जास्ती लागतील, पण ते कृष्णाचे चरण प्राप्त करणारच करणार. आणि मग त्यानंतर ते सुद्धा महात्मा बनू शकतात ते. तर दुसऱ्या अध्यायाच्या 72व्या श्लोकामध्ये प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे की फक्त प्रत्येकालाच अनेक जन्म लागतीलच असं नाहीये. तर ज्या मोमेंटला तुम्ही होल हार्टेडली 100% तुम्ही एक्सेप्ट कराल की वासुदेव सर्व काही आहे आणि वासुदेव कृष्णाला मला शरण जायचं आहे, तर तुमची ही स्वीकृती तुम्हाला महात्माच्या स्टेजला पोहोचायला एक क्षण सुद्धा इनफ आहे. एका क्षणात हे होऊ शकतं. तर फक्त एकच गोष्टीची गरज आहे, संपूर्ण विश्वास कृष्णावरती आणि संपूर्ण समर्पण. ते जर होत असेल तर एका क्षणात सुद्धा होईल, किंवा अनेक जन्म सुद्धा लागतील, किंवा अनेक जन्मानंतर सुद्धा होणार नाही. तर भजनते ही जी कृती जी आहे, भक्तिपूर्वक कृष्णाची सेवा, ह्यानी जो सुरू होतो हा प्रवास, तो भलेही सुरुवातीला दुःख असेल किंवा जिज्ञासा असेल किंवा अर्थाच्या प्राप्तीची हेतू असेल, कशानेही असली,
तरी ती त्या महात्माच्या वासुदेव सर्वमितीच्या स्टेजला पोहोचू शकते ती. मिनिंग प्रेरणा कशीही असली तरी मार्ग बरोबर असल्यामुळे भलेही 4 जन्म जास्ती लागतील पण तो अल्टिमेट डेस्टिनेशनला पोहोचणार ती व्यक्ती. त्यामुळे अ, ह्या मार्गावरती चालताना काय अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे ती व्यक्ती चालू शकते पुढे, तर त्याला एक ज्ञान मिळत राहतं त्याला, की हे भौतिक जीवन जे आहे हे निरर्थक आहे. आज त्याला आपल्याला आनंद मिळतोय त्यातनं, कारण आपण अज्ञानाने आच्छादित आहोत. पण जेव्हा आपल्याला प्रॉपर ज्ञान मिळायला चालू होईल त्यावेळी आपल्याला कळेल की हे भौतिक जीवन किती निरर्थक आहे म्हणून. ह्या भौतिक जीवनाचं जो मूळ उद्दिष्ट आहे की आपण त्याची भक्ती केली पाहिजे आणि त्याला संपूर्ण समर्पण केलं पाहिजे, ते होत नाही जोपर्यंत आपण भौतिक जीवनाशी अटॅच्ड असतो. त्यामुळेच कृष्णाला सर्वोच्च, सर्वोत्तम आणि आध्यात्मिक सत्य असं स्वीकारायला सुद्धा वेळ लागतो आपल्याला. पण हे होऊ शकतं भजनतेपासून प्रपद्यंते ह्या प्रवासापर्यंत. आणि तेच इथे कृष्ण आपल्याला ज्ञानवान ह्या शब्दाने आपल्याला सांगतोय आपल्याला. तर आपण ह्याबद्दल बोललेलो आहोत. पण ही जी दृष्टी आहे ना, जी वासुदेव सर्वमिती, ही ही असं नाहीये की फक्त कोणत्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये सर्व आहे तो म्हणून. तो सगळ्या गोष्टींमध्ये संपूर्ण आहे तो. त्यामुळे आपल्याला कोणत्या भौतिक गोष्टीची आवश्यकता असेल, कोणाला शारीरिक सौंदर्य हवं असतं, कोणाला धनाची प्राप्ती हवी असते, कोणाला ज्ञानाची प्राप्ती हवी असते, कोणाला पॉलिटिकल प्राप्ती हवी असते, किंवा कोणाला फेम हवं असतं. हां, तर कोणत्याही प्रकारचं आपली कृष्णाकडे इच्छा असो, पण कृष्णाकडेच मागणं हे इम्पॉर्टंट आहे. कृष्णाकडे मागणं आणि इतर कोणाकडे न मागणं ह्याच्यामधला मेन फरक आहे की आपण ते एक्झाम्पल घेतलेलं, की एक मूल असलं, 4 वर्षाचं 5 वर्षाचं, त्याला जेव्हा भूक लागली तर त्यांनी स्वतःच्या आईकडे न मागता तो जर बाजूवाल्यांकडे जेवण मागायला गेला एकसारखा, तर आईला कसं वाटेल. आणि एकसारखा बाहेरच्यांकडे म्हणजे इतरांकडे जेवण मागणारा तो मुलगा जेव्हा आईकडे मागायला येईल त्यावेळी आईला किती आनंद होईल. तर ते तसं आहे. त्याला जेव्हा कळतं की आई सुद्धा आपल्याला जेवण देऊ शकते, तेव्हा तो आईकडे मागायला चालू होतो. म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला कळतं की ह्या सगळ्या भौतिक इच्छांचं जे पूर्तीकरण आहे, जे पण व्यक्ती पूर्ती करू शकतात त्यांचा स्रोत सुद्धा कृष्ण आहे, हे जेव्हा व्यक्तीला कळतं त्यावेळी तो कृष्णाकडे मागायला येतो. हा, जर का कळलं त्या मुलाला की बाबा, जेव्हा मी बाजूवाल्यांकडे जेवण मागायला जायचो त्यावेळी बाजूवाल्यांना जेवण आपली आईच बनवून द्यायची. माझी आईच माझ्या बाजूवाल्यांकडे सगळं जेवण आणून द्यायची, सो दॅट मूल काहीतरी खाईल म्हणून. माझ्याकडे खात नाही तर नाही, प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्याकडे खाईल, तुमच्याकडे मी जेवण मीच आणून देईन म्हणून. हे जेव्हा मुलाला कळतं त्यावेळी कळतं की तो, अरे तो चुकीच्या व्यक्तीकडे जेवण मागायचा, आईकडेच मागायला पाहिजे होतं त्यांनी जेवण. त्यामुळे काय होतं की इच्छा कोणतीही असो, पण त्या इच्छेची पूर्ती करण्याकरता आपण कोणत्या व्यक्तीकडे जातोय काही मागायला, त्या व्यक्तीकडे ओरिजिनल पॉवर नाहीये देण्याची. ती पॉवर कृष्णाकडनं त्या व्यक्तीकडे आलेली आहे, ज्यामुळे ती व्यक्ती आपल्या इच्छेचं पूर्तीकरण करू शकते. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण मग वासुदेव सर्वमिती हे समजू शकतो. संपूर्ण गोष्टींचा स्रोत कृष्ण आहे हे समजणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे कृष्ण 10व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण जाऊ पुढे ना त्यावेळी तुम्हाला कळेल, विभूती योग हे 10व्या अध्यायाचं नाव आहे. तर हे सगळे जे विभूती आहेत संपूर्ण सृष्टीमध्ये, त्या विभूतींचा स्रोत कृष्ण आहे. हम्म? कृष्ण बोलतो 10व्या अध्यायाच्या 41व्या आणि 42व्या श्लोकामध्ये सांगतो ह्याबद्दल. ठीक आहे. तर
ते जे मूळ स्रोत कृष्ण असणं हे समजणं आणि कृष्णाकडे ध्यान आपलं वळवणं आणि त्या मार्गावरती चालत जाणं आणि त्या मार्गावरती चालता चालता आपल्याला बऱ्याच भौतिक गोष्टींची आवश्यकता असेल, त्या गोष्टी पण कृष्णाकडेच मागणं आणि मग हळूहळू ज्ञान मिळणं की हे किती निरर्थक आहे म्हणून, आणि कृष्णाला भक्तीद्वारे संपूर्ण समर्पण करणं आणि मग प्रपद्यंतेनंतर मायामेताम तरंती ते हे पॉसिबल होतं. ओके. आणि अजून एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. किती वाजलेत? ओके, तशी वेळ झाली आहे, मी पटकन संपायचा प्रयत्न करतो. तर अजून एक गोष्ट समजली पाहिजे आपल्याला, की बऱ्याच वेळा लोक असं बोलतात की मला कृष्णाकडे वेळ, कृष्णाकरता वेळ नाहीये म्हणून. हा, बऱ्याच लोकांना आम्ही विचारतो, अरे या भगवद्गीता शिकायला, अरे आपण चॅन्टिंग करूया एकत्र, कीर्तन करता या, कथा बघायला ऐकायला या वगैरे. तर नाही नाही, वेळ नाही आहे आम्हाला, वेळ नाही आहे आम्हाला आमच्याकडे. मी ह्याच्यात बिझी आणि मी त्याच्यात बिझी, माझ्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे हे एक समजून येतं की कृष्णाचा रोल त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या दृष्टीने खूप कमी आहे. त्यांना वाटतं की कृष्ण म्हणजे, मी त्याला नाकारलं, त्याला एक पूर्ण पूर्ण दिवस मी त्याच्याकडे बघितलं पण नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनात काही विचार पण नाही आला, तरी काही फरक पडत नाही मला, मला कृष्णाची आवश्यकता नाही, अशा प्रकारचे विचार करणारे लोक पण आपल्याला भेटतात. ओके. तर आपल्याला हे समजलं पाहिजे. आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ, की जेव्हा आपल्याला गंभीर आजार असतो त्यावेळी कधी कधी डॉक्टर बोलतात की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल, मग तुमच्यावरती हे आम्ही उपचार करू, हे ऑपरेशन करू आणि हे करू आणि ते करू. मग अशा वेळी काय करते ती व्यक्ती, ज्या कारणांमुळे त्यांनी कृष्णाला नकार दिलेला आणि कृष्णाकरता वेळ नाहीये हे जेव्हा तो बोललेला, त्याच कारणांना बाजूला ठेवून आता त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. 4 दिवस 8 दिवस त्याला तिथे राहावं पण लागेल त्याला. आणि त्या पूर्ण 4-8 दिवसामध्ये त्याला ज्या कारणांकरता त्यांनी कृष्णाला नकार दिलेला, त्या कोणत्याही कारणाकरता त्याला 5 मिनिटं सुद्धा वेळ स्पेंड करायला मिळणार नाही. हा, कधी कधी लोकांचा ऍक्सिडेंट होतो आणि आयसीयू मध्ये ऍडमिट वगैरे करावा लागतो. काही काही लोक 8-8 15-15 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिटेड असतात. मग अशा वेळी ती लोक त्या कारणांकरता कसा वेळ काढतात? ते नाही काढू शकत वेळ. मग त्यावेळी त्यांना स्वतःच्या आजारापेक्षा त्यांना ती कारणं मोठी वाटत नाहीत. त्यांना त्यांचं आरोग्य त्यांच्याकरता जास्ती इम्पॉर्टंट असतं, त्यांचं शरीर त्यांच्याकरता जास्ती इम्पॉर्टंट आहे, ती जी कारणं जी आहेत त्यांच्यापेक्षा. बरोबर. आता हेच आपल्याला समजलं पाहिजे की आत्ता आपल्याला हे जे शरीर मिळालेलं आहे, हा एका दृष्टीने भवरोग म्हटला जातो, हा एक रोग आहे हा. हं? की आपल्याला भौतिक गोष्टींपाशी एक अट्रॅक्शन निर्माण होतं. हा, तो एक रोग आहे, मानसिक रोग आहे तो. आणि ह्या आजाराने आपण जो ग्रस्त झालेलो आहोत, तो आजार आपल्याला काय देतो? आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी हे कंटिन्युअसली देत राहत होतो. हा जन्म संपला, पुढचा जन्म मिळाला, पुढच्या जन्मात परत वृद्धापकाळ मिळणार, परत आपल्याला व्याधी मिळणार आपल्याला, आणि परत मृत्यू होणार आणि तर परत जन्म होणार. ह्या सायकलपासनं जर आपल्याला लांब जायचं असेल तर आपल्याला कृष्णापाशी शरण येणं आवश्यकच आहे आणि त्याच्याकरता भक्ती करणं आवश्यक आहे. तर सांगायची गोष्ट अशी की कृष्ण हा आपल्या जीवनातला बाजूला ठेवता येईल किंवा नाकारता येईल किंवा आज नाही उद्या बघू अशा पद्धतीतला तो भाग नाही आपल्या. तो आपल्या जीवनातला इनसेपरेबल पोर्शन आहे तो. त्याला आपण वेगळं करूच शकत नाही. हा? त्याच्यापासून आपण 5 मिनिटं काय, 5 सेकंद काय, 1 सेकंद सुद्धा आपण लांब राहू शकत नाही त्याच्यापेक्षा. पण त्याच व्यक्तीला आपण 24 तास, महिनोन-महिने, वर्षोन-वर्षे, जन्मोन-जन्मे आपण त्याला इग्नोर करत राहतो. की बाबा तू आहे रे परमात्मा म्हणून माझ्या हृदयात, तू असशीलही, खरंय की नाही माहिती नाही मला, पण मला तुझ्याकरता वेळ नाहीये. पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी मग मंदिरामध्ये धाव घ्यायची, कृष्णाकडे धाव घ्यायची, अरे मला वाचव, अरे मला वाचव, अरे मला वाचव म्हणून.
तर हा जो स्वार्थीपणा आहे तो कृष्णाला म्हणजे खरा तर चांगला नाहीये, तरी सुद्धा कृष्ण त्याचा स्वीकार करतो की ठीक आहे बाबा, का होई कोणत्याही दृष्टीने का होईना, पण आलात ना तुम्ही माझ्याकडे. म्हणून कृष्ण त्यांना उदार म्हणतो ह्या लोकांना. म्हणून आपला हा जो भवरोग जो आहे तो बरा करण्याकरता कृष्ण इतका उत्सुक आहे की जरी तुम्ही त्याला एक नाकारता येईल असा एक अंग समजला आपल्या जीवनातला, तरी सुद्धा कृष्ण त्याचा स्वीकार करतो. तरी सुद्धा त्यांना उदार म्हणून म्हणतो कृष्ण. आणि जरी ते संपूर्ण हृदयाने शरण नसले जात, तरी सुद्धा त्यांची स्तुती करतो कृष्ण. तर तो कशा पद्धतीने करतो हे, तर ही जी अ, कर्म जी असतात त्या कर्मांचं जे आपल्याला एक रिॲक्शन मिळते, त्यांच्यामुळे एक दुःख तयार होतं. ते दुःख कमी करायचा प्रयत्न करतो. ते कसं करतो की काही वेळा अशा कठीण परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर त्याच्यामध्ये एक मानसिक स्थिरता किंवा एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य देण्याचं काम कृष्ण करतो, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास तो जो आहे तो सहन करायची आपल्याला शक्ती मिळते आपल्याला. आणि मग त्याच्याकडे जाणं, शाश्वत आनंद मय त्याचं जे निवासस्थान आहे त्याच्याकडे आपल्याला जायला अजून 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 प्रेरणा मिळते आपल्याला, आणि आपण त्याच्याकडे जायचा प्रयत्न करू शकतो आपण. आणि ह्या 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 संपूर्ण ह्याच्यामध्ये समर्पणला कृष्णाने एक वेगळंच महत्व दिलेलं आहे. ओके. त्यामुळे हे जे ज्ञान आहे कृष्णाबद्दल ते खूप दुर्मिळ पण आहे. आणि ते ज्ञान ची जी फायनल डेस्टिनेशन किंवा फायनल स्टेज बोलू शकतो जी ज्ञानाची, ती स्टेज म्हणजे संपूर्ण समर्पण कृष्णाला. त्यामुळे बऱ्याच लोकांना आपण ऐकतो बोलताना ना की मला संपूर्ण ज्ञान आहे कृष्णाबद्दल. जर का कोणा व्यक्तीला संपूर्ण ज्ञान असेल कृष्णाबद्दल, तर त्याची परिणती संपूर्ण समर्पणात झाली पाहिजे. तर ते खरं ज्ञान. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. तर ती भक्तिपूर्ण सेवा व्यक्तीने करत राहायला पाहिजे, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग आहे. नाहीतर ते ज्ञान फक्त कोरडं शुष्क असं ज्ञान राहील ते. आणि जो सुरुवातीला जो एक कृष्णाकडे झुकाव असतो, तो कधी कधी काही लोकांमध्ये अ, अ, ह्या जे ब्रह्मज्योती किंवा निर्गुण अशा अवस्थेमध्ये झुकाव असतो. निर्विशेषवादी म्हणतात अशा लोकांना, ज्यांचं म्हणजे त्यांना वाटतं की देव आहे पण देवाला आकार नाहीये. तर तो सुरुवातीला झुकाव तिकडे असतो. पण जसे जसे ते प्रगती करत राहतात त्यावेळी त्यांना जाणून येतं की भक्ती कृष्ण कोण आहे हे समजतं त्यांना. आणि त्यांना हेही कळतं की जसं भौतिक जीवनात व्यक्ती कर्म करते तसं आध्यात्मिक जीवनात सुद्धा कर्म करावे लागतात. आणि ह्या कर्मांना भक्ती म्हणतात. म्हणजे जे आध्यात्मिक अ, निस्वार्थ हेतूने केलेले कर्म म्हणजे भक्ती. आणि हे करता करता भगवंतांचा साक्षात्कार व्हायला आपल्याला चालू होतो. आणि त्यांच्या प्रती आपली एक आसक्ती निर्माण होते आणि मग त्यांना आपण शरण जाऊ शकतो. आणि मग आपल्याला कळतं की श्रीकृष्णांची कृपा मिळणं म्हणजे आपल्या भक्तीला कृष्णाने एक रिवॉर्ड दिल्यासारखं आहे. आणि कृष्णाची पोझिशन कळते की सगळ्या कारणांचं मूळ कारण ते आहेत. सर्व कारण कारणम ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग मग आपल्याला त्यांना शरण जायला अजून 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 सोपं बनतं आपल्याला. तर आता मी ह्या गोष्टी आहेत त्या जरा स्किप करतो मी. आणि ह्याबद्दल तसं आपण काही गोष्टींमध्ये बोललेलो आहोत आपण. हा एक लास्ट ही हे बघून घेऊया की खरं ज्ञान कृष्णाचं बद्दलचं प्राप्त करणं म्हणजे काय. तर कर्मकांड आणि बुद्धीने मिळालेलं ज्ञान ह्याच्या पलीकडे सुद्धा कृष्ण सर्वोच्च आहे हे असल्याची जाणीव, ते म्हणजे खरं ज्ञान. ओके. म्हणजे फक्त बौद्धिक माहिती घेणं किंवा कर्मकांडांचे जे रूल्स आहेत त्याच्यात त्यांचं पालन करणं ह्याच्यापेक्षा
कृष्ण बराच पलीकडे आहे. अ, कृष्ण सर्वोच्च आहे ही जाणीव होणं, कृष्ण सर्व सृष्टींचा मूळ स्रोत आहे हे जाणीव होणं, आणि ह्या जाणीवेनंतर आध्यात्मिक आपला विकास होणं आणि त्याच्याकरता प्रयत्न करत राहणं. हं? आणि हे ज्ञान प्राप्त करणं, ह्या दृष्टीने कृष्णाला पाहणं, की ते ते प्रॉपर ज्ञान झालं. कृष्णाला आपल्यासारखं ट्रीट करणं, कृष्णाला आपल्यासारखं समजणं, हे मूर्खपणा झालं. तर कृष्णाला कृष्णाचं जे खरं तत्व आहे त्याच्याप्रमाणे कृष्णाला समजणं, हा, कृष्णाला एक नॉर्मल देवी किंवा देवतांचा दर्जा न देता कृष्णाला त्यांच्या पलीकडे कृष्ण आहे, हा, हे समजणं, हे खूप आवश्यक आहे. कृष्णाला एक नॉर्मल ऑर्डिनरी व्यक्ती किंवा एक सुपर ह्युमन किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी व्यक्ती किंवा एक देवी देवता किंवा नुसतं पृथ्वी किंवा प्रकृतीचा म्हणजे स्रोत असं जर समजलं तर ती अर्धवट समज असेल, ती चुकीची समज पण असू शकते. ओके. त्यामुळे त्याचं खरंच तत्व समजून घेणं ही खरी भक्ती झाली. द्वैत आणि अद्वैतांच्या पलीकडे कृष्ण आहे हे पण समजणं आवश्यक आहे. तर आता मी हे स्किप करतो. मी ह्याबद्दल मी बोललेलो की कृष्णाचं स्वरूप समजल्यानंतर भक्त काय करतो म्हणून. तर भक्त भक्ती करतो आणि भक्तामध्ये एक अशी क्वालिटी असते, नम्रता असते. त्याला जाणवतं की माझ्यामध्ये कसलीही ॲबिलिटी नाही आहे, जी पण ॲबिलिटी आहे ती संपूर्णपणे कृष्णाकडनं माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे कृष्ण, ती व्यक्ती जी असते, भक्त जो असतो, त्या भक्ताला स्वतःच्या कोणत्याही गोष्टीबद्दल प्राईड नसतं, असं म्हणजे त्याला अहंकार नसतो. त्याला त्याला जाणवत राहतं की माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची योग्यता नाहीये. जी पण योग्यता लोकांना दिसते आहे ते सगळंच्या सगळं कृष्णाकडनं आलंय, गुरुच्या कृपेकडनं आलेलं आहे. त्यामुळे कृष्णाला तो अशा पद्धतीने शरण जातो की बाबा माझ्यामध्ये ॲबिलिटी नाही, जे काही तुझ्याकडनं आले तेच मला मिळालेलं आहे. त्यामुळे माझी तुझ्यावरती जी भक्ती आहे ती संपूर्ण प्रेमावरती बेस्ड अशी भक्ती आहे, माझ्या ॲबिलिटीच्या बेसिसवरती नाही, माझ्या ज्ञानाच्या बेसिस, तर माझ्या ॲबिलिटीच्या बेसिसवरती नाही, माझ्या प्रेम आणि संपूर्ण तुझ्यावरती जे शरण आलोय त्याच्यावरती ती बेस्ड आहे ती. आणि म्हणून ह्या कोणत्याही मटेरियल सिच्युएशनमध्ये भक्ताला जाणवत राहतं की जर का ती सिच्युएशन मी अवॉइड करू शकलो तर ती सुद्धा मी माझ्या शक्तीवरती नाही केलेली, ती कृष्णाची कृपा होती म्हणून झालेली आहे. किंवा कोणती गोष्ट झाली सुद्धा भौतिकदृष्ट्या वाईट जरी झाली कोणाच्या जीवनामध्ये, तर तो तेच समजतो की खरं बरंच काही मोठं घडणार होतं पण कृष्णाच्या कृपेने फक्त छोटंसंच काहीतरी झालं म्हणून. हरे कृष्ण. तर मी आता इथेच स्टॉप करतो मी, कारण ह्या गोष्टीबद्दल आपण बोललेलो आहोत आधीच. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? सीमा माताजी, तुम्ही हात वरती केलेला. हा, हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं मला जो प्रश्न आहे मनात त्याचं ऍक्च्युली बरेचसे उत्तर मला आजच्या श्लोकामध्ये मिळाले. पण अजून एक मनात असं आहे की आता जी आम्ही देवाची पूजा करतो, देवघरात जे सगळे देव असतात त्याच्यामध्ये तर कृष्ण भगवान म्हणून बाळकृष्ण आहेत आणि इतर सगळे देव आहेत. म्हणजे जसं कुलदेवी किंवा आपलं शंख वगैरे. तर ते एक मनात जस्ट एक आलं की याच्या अगोदर मी काय समजत होती की ते परम भक्त आहे कृष्णाचे म्हणून त्यांची पण पूजा आपण केली तरी पण चालेल, असं आपल्या 5 श्लोकामध्ये आपण म्हणजे मी समजली होती की ते इतर जे देव आहेत, कुलदेवी कुलदेवता, ते कृष्ण भगवानांचे परम भक्त आहेत तर त्यांची सेवा केली तरी पण चालेल. पण आज आता कळतंय की तुम्हाला जर परम सत्य कळत नसेल तर मग थोडस याच्याबद्दल तुम्ही बोलू इच्छिता का, म्हणजे सांगू इच्छिता का प्रभूजी? एका आठवड्याकरता हा प्रश्न होल्ड करा माताजी. जे मी बऱ्याच शनिवारी बऱ्याच क्लासेसमध्ये बोलवलं की 20व्या श्लोकापासून कृष्ण असं काही सांगतो की जी सहन करण्याची एक शक्ती निर्माण झाली पाहिजे. तर ह्याचं उत्तर तुम्हाला 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत मिळेल तुम्हाला. हम्म? बर बरं प्रभू. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चूक काय आहे, इतर देवी देवतांची पूजा करण्यामध्ये चूक काय आहे आणि बरोबर काय आहे,
कोणत्या भावनेनी पूजा केली पाहिजे आणि कोणत्या भावनेनी पूजा नाही केली पाहिजे, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल तिकडे. ओके ठीक ओके आहे. प्रभूजी. फक्त एक हम्म. आठवडा पुढच्या शनिवारपासून आपण त्याच्याकडे बघायला शिकायला चालू करू आपण. ओके. आणि हा हेच ह्या प्रभू. जो टॉपिक जो आहे ना, गंमत कशी आहे की मी का कॉशियस आहे ह्या टॉपिक बद्दल बोलण्याकरता, की संपूर्ण जन्म आपल्याला सोसायटीने हे शिकवलंय की सगळे देव सारखे एक्झॅक्टली. आहेत. हा, सगळे देव सारखे. हा, कोणत्याही देवाची पूजा कर, हा देव चांगला, तो देव चांगला, ह्याच्याकडनं हे मागायचं, त्याच्याकडनं ते मागायचं वगैरे. तर ही जे किंवा शिकवण घराण्यात एक आहे, कुलदेवी आणि कुलदेवता हा असतात. हा ही जी शिकवण जी आहे, त्याच्यामध्ये चूक काय आणि बरोबर काय हे समजणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण बरेच म्हणजे आपण फॅक्ट्स बघू, आपण श्लोक पण बघू ज्याच्याद्वारे आपण शिकू आपण. पण मी का कॉशियस आहे हे शिकवताना, की जोपर्यंत कृष्णाबद्दलचं ज्ञान आपल्याला संपूर्ण ज्ञान किंवा चांगल्या लेवलचं ज्ञान मिळत नाही ना, तोपर्यंत इतरांच्या बद्दल काही बोललं तर ते चुकीचं ठरू शकतं आणि ते निगेटिव्हली घेतलं जाऊ शकतं. आता एखाद्या मुलाला, ज्याला आई वडिलांनी 20 वर्ष वाढवलेलं आहे आणि त्याला सडनली येऊन कोणी सांगितलं की बाबा हे तुझे खरे आई वडील नाहीत, तुझे खरे आई वडील कोणीतरी दुसरे आहेत म्हणून, आणि त्याला एव्हिडन्सेस, फॅक्ट्स, फिगर्स सगळे दिले, तरी पण तो मुलगा एक्सेप्ट करू शकेल का? नाही, त्याला खूप डिफिकल्ट जाईल. इनफॅक्ट त्याला डिस्टर्ब होईल. एवढं सुद्धा होऊ शकतं की तो दोघांची पूजा स्टॉप करू शकतो, दोघांना आई वडील मानण्याचं स्टॉप करू शकतो, असंही होऊ शकतं. आणि ते खूपच इनकरेक्ट होईल. त्यामुळे कृष्ण आत्तापर्यंत आपल्याला ह्या अँगलने शिकवतोय की तो अल्टिमेट आहे म्हणून. मग ऑटोमॅटिकली आपल्याला कळू शकतं की इतर कोणी अल्टिमेट नाही आहे. मग हे एक्सेप्ट करायला सिम्पल जातं आपल्याला. आणि कृष्ण हेही सांगतो की इतर देवी देवतांची पूजा लोक का करतात म्हणून. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला समजायला थोड्या त्यावेळी सिंपल जातील, आणि म्हणून मी याच गोष्टींबद्दल आधी जराही बोलत नव्हतो. ओके. प्रभूजी, असं कोणताही व्यक्ती स्वतःच्या मनाने पूजा करतच नाही. त्यांच्या घराण्याच्या परंपरा, आई वडिलांची शिकवण याच्यानेच त्या आलेल्या आहेत. म्हणून जस्ट एक मनात हो आला. हो. पण ठीक आहे, आय विल वेट फॉर हा युअर हा, लर्निंग आपले नेक्स्ट. बरोबर आहे. पण अशा परंपरा आल्या का समाजामध्ये? आई वडिलांनी का पूजा केली तर त्यांच्या आई वडिलांनी शिकवलं, त्यांच्या आई वडिलांनी का केलं तर त्यांच्या आई वडिलांनी शिकवलं. मग कुठेतरी ती सुरुवात झाली असेल ना. तर ती का, बरोबर. तर त्याचं उत्तर कृष्ण देतो आपल्याला. ओके ओके हरे प्रभूजी. कृष्ण. तर भेटूया हरे आपण कृष्ण. पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्ण. Hare Krishna